वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आम्ही चाललो आज मानवाडीला शुभम यायला. दररोजचा रुटीन झाला आमचा शनिवारचा मानवाडी म्हणजे. आणि मानवाडीला जातो दररोज पाया पडतो म्हणजे कसं फ्रेश वाटते थोडं मनाला भी. जा रहे हैं आम्ही. अब शुभम आएगा उसके साथ जाएंगे हम. चाललो आता. काल आलो होतो नाही तर कल आया था ना खाने के लिए. कल से यहाँ पे कडी लेट झालं शुभमला. आता गस घेऊन यायचं. घरात बांधकाम चालू आहे ना ते गस घेऊन येणार आहे आता. आणि आले की मग जायचं. त्याला टाईम लागते म्हणजे 10 मिनिट. थांबू था इथं ते यायलो म्हणे. आले की जाऊ था आपण. वो आया कि जाएंगे सब साथ में. आगे गए 2-3 जन उसके साथ में जाएंगे. फिर बाद में हम सब लोग मिलके सगळेजण सोबत जायचं. पण ते आत्ता आलो उमरखेडून. आत्ता गस घेऊन. आम्ही कुठं गेलो ना आमच्यासोबत कांड झालं नाही असं होऊच शकत नाही. आलो आत्ता रोडला चांगल्यावाल्या. आलो आत्ता मंदिरात. आलो आता समोर जाऊ तेल घेतलं मला दर्शन केलं देवाचे. आलो आता वापस निघालो. आता लवकर जायचं आहे घरी. चाललो आता. आलो भाई आत्ता आलो ते मानवाडीहून. ते शुभम सोडलं मला. आता दुसरा मित्र यायला त्याचसाठी थांबलो घ्यायला यायला म्हणून. चला भेटू नंतर समोर जाऊ. जय श्रीराम जय. आत्ता आलो भाई. मी तिकडं गेलो गावातल्या मंदिरात आलो आता. पण बंद झालो. मंदिरावर आलो. पाया वगैरे पडले. आता झालं. एक माणूस दाखवतो तुम्हाला. एक दादा आहे त्याला सगळे परेशान करतात पण ते देवाचं एक काय करते पूर्ण काम करते मनातून पूर्ण. आज थोडंसं पागल असल्यावानी आहे ते. लोक त्याला खूप परेशान करतात. हे पहा किती हे करत आहे. दिवे वगैरे लावत आहे. खूप लेट झाले. आता कोणीच नाही इथं. मी लेट आज झालो म्हणून आलो. नाही तर कोणीच नसते इथं. ते मंत्र म्हणत आहे त्याचे मनातले मनात ते. बाय बाय भेटूया नंतर.